नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. राम राम मंडळी, कसे आहात सगळे? घरीच राहा आणि आमचा हा कुल 3चा कार्यक्रम घरी बसूनच एन्जॉय करा. ग्रँड वेलकम, हार्टली वेलकम टू एव्हरीबडी प्रेझेंट हिअर. येथे उपस्थित माननीय प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर सुविद्या सरवणकर मॅडम, प्राध्यापक डॉक्टर निलिमा मोरे मॅडम, प्राध्यापक डॉक्टर संजीवनी मॅडम, आमच्या कुलाच्या मार्गदर्शिका प्राध्यापक डॉक्टर सुनीता लोंढे मॅडम, तसंच प्राध्यापक डॉक्टर BG खाडे सर, सर्वांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करते. तसंच प्रथम आणि द्वितीय वर्षाचे शिक्षक प्रशिक्षणार्थी तुमचं सुद्धा मनापासून स्वागत करते. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपप्रज्वलनाने करूयात. आज कोरोनामुळे आभासीरित्या व्हर्च्युअली दीपप्रज्वलन करत आहोत. ज्योत ज्ञानाची आणि त्यागाची प्रज्वलित करूयात. ज्योत ज्ञानाची आणि त्यागाची प्रज्वलित करूयात. तिच्याच उजेडात उभे राहून अंधकार दूर करूयात. माननीय प्राचार्य सुविद्या सरवणकर मॅडम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होत आहे. धन्यवाद. यानंतर मी ऋतुजा कुल 3ची कुलप्रमुख या नात्याने आजचं प्रास्ताविक करते आहे. आज कुल 3चा कार्यकाल अंतिम टप्प्यात आला आहे. 12 एप्रिलपासून आजपर्यंत आम्ही अर्णव कुलाद्वारे रोज परिपाठ केला. तसंच आमच्या कुलात येणाऱ्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या. महात्मा फुले आंबेडकरांची जयंती आम्ही साजरी केली. कुलाच्या पहिल्या काही मीटिंगमध्ये समजलं की कुलातील बहुतांश लोकांना रेंज नसते. यावर उपाय म्हणून मॅडमच्या सल्ल्याने आम्ही व्हिडिओज हा पर्याय निवडला आणि मला सांगायला आनंद होत आहे की आमच्या कुलाचा जो प्रोग्राम होता तो नियोजित वेळेतच कायम पूर्ण झाला. आमच्या कुलातील सर्व सदस्यांचे कायम सहकार्य केल्याबद्दल आभार मानते. प्रत्यक्षात एकमेकांचं न भेटता सुद्धा झूम आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही खूप जवळ आलो. हा कोरोना आम्हाला खूप काही शिकवून गेला. जास्त काही बोलत नाही, आपण सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेऊया. रसिक हो, आज सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आम्ही विविधतेमध्ये एकता हा विषय निवडला आहे. भारताचे विविध प्रदेश, विविध संस्कृती यांचा प्रवास आम्ही तुमच्यासमोर दाखवणार आहोत. चला तर मग कोकणातूनच सुरुवात करूयात. कोणतंही कार्य कोकणात सफल व्हावं म्हणून सर्वात प्रथम देवापुढे गाऱ्हाणं घालतात. तर आम्हीही आमचा कार्यक्रम सफल व्हावा म्हणून देवापुढे गाऱ्हाणं घालत आहोत. गाऱ्हाणं सादर करतायत अजय गडक सर. नमस्कार, माझे नाव अजय लक्ष्मण गडक, रोल नंबर 18, B.Ed प्रथम वर्ष. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गाऱ्हाणे घालतो. हे श्री गणेशा, हे गणराया, हे वक्रतुंडा, हे देवा महाराजा. आज कुल 3 अर्णवच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दिवशी गाऱ्हाणे घालतो. हे ऐकून घे रे महाराजा. वय महाराजा. आमच्या सगळ्या B.Edच्या कुटुंबात सुखी ठेव रे महाराजा. वय महाराजा. सर्वांची प्रकृती आरोग्य नीट ठेव रे महाराजा. वय महाराजा. हे भारतावर पडलेले कोरोना विषाणूचे संकट लवकरात लवकर टळून देशाची आर्थिक स्थिती आणि घडी पूर्णतः होऊ दे रे महाराजा. वय महाराजा. आमच्या आजच्या अर्णवच्या कुलाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सुंदर आणि दिमागदार होऊ दे रे महाराजा. वय महाराजा. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही गणेशाला वंदन करून होते. रूप तुझे वंदिण्या साज शब्दांचे सजले, रूप तुझे वंदिण्या साज शब्दांचे सजले, मुखी नाम तुझे आले हात चरणाशी जुळले. रूप तुझे मोहक सुंदर, नाव तुझे लंबोदर, पाहता ते रूप देवा, होतील सर्व चिंता दूर, होतील सर्व चिंता दूर. आपणही आमच्या या कार्यक्रमाची सुरुवात एका आगळ्या वेगळ्या प्रकारे गणेशवंदना करून करणार आहोत. चित्रकलेच्या माध्यमातून गणेशवंदना सादर करण्यासाठी येत आहे मंजिरी लेले. मंजिरी लेले आपल्यासमोर चित्रकलेच्या माध्यमातून गणेशवंदना सादर करीत आहे.
गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदै वा 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 मंजिरी. एक्स वाय आणि झेड या लेटर्सच्या माध्यमातून चित्रकला काढून तिने गणेशाला सुंदर प्रकारे वंदन केलेलं आहे. आपणही ही चित्रकला ट्राय करू शकता. एकदा सगळ्यांनी माईक ऑन करून मंजिरीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. रसिक हो, भारत प्रसिद्ध आहे तो म्हणजे संस्कृतीसाठी. मराठी लोकसंगीत हेही रसिकांच्या मनामध्ये बसलेलं आहे. गवळण हा मराठी लोकसंगीताचा एक महत्त्वाचा भाग आहे. या गवळणीमध्ये कृष्ण भक्ती दाखवलेली असते. तर अशीच एक गवळण घेऊन येत आहे गीता जाधव. नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, घरी करीत होते मी कामधंदा, घरी करीत होते मी कामधंदा, तेथे मी गडबडली रे, तेथे मी गडबडली रे, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, घागर घेऊनी पाणी असे जाता, घागर घेऊनी पाणी असे जाता, दुईवर घागर पाझरली, दुईवर घागर पाझरली, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, एका जनार्दनी पूर्ण कृपेने, एका जनार्दनी पूर्ण कृपेने, राधा गवळण बावरली, राधा गवळण बावरली, नको वाजवू श्री हरी
तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली. थँक्यू. ही गवळण ऐकून मला सुद्धा एक गवळण सादर करण्याची इच्छा झाली आहे. करू का? दही दूध लोणी घागर भरुनी नेऊ कशी बाजारी, बावरले मी सावरले ग जाऊ कशी सोडून बाई, मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ, मथुरेच्या बाजारी. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण, ठुमकत ठुमकत चालले डोलत, ठुमकत ठुमकत चालले डोलत वाऱ्याच्या ग तोलान. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. यमुनेच्या तिरी कान पाहिला हरी, कान्हा वाजवितो बासरी, कान्हा वाजवी बासरी, कान्हा वाजवी बासरी. तर अशी ही गवळणींची भारतीय लोकसंगीतामध्ये समृद्ध परंपरा आहे. तर आता आपण उत्तर भारतात म्हणजेच हरियाणामध्ये जाणार आहोत. हा प्रदेश चंदीगडची राजधानी असलेला हा प्रदेश आहे. हा प्रकृतीच्या सौंदर्याने नटलेला आहे. हरियाणा हे भारतातल्या सर्वात श्रीमंत राज्यांपैकी एक राज्य आहे. तर यानंतर आपल्यासमोर हरियाणी गीतावरचं नृत्य घेऊन येते मनीषा शर्मा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मनीषासाठी. अपना रूप रंग सजाऊं, मेहंदी हाथा में लगवाऊं, पायल कंगन भी मंगवाऊं, फिर नीर भरण में जाऊं, पायल कंगन भी मंगवाऊं, फिर नीर भरण में जाऊं, घूंघट काना साका ढूना कसर घालूंगी, 52 गज का दामन पैरों में टक चलूंगी, 52 गज का दामन पैरों में टक चलूंगी. खुड़का जुत्ती मड़कड़ाड़ी पहरो, भिड़ेगी बहुआ में तकरार जब मैं हवा की दरिया लहरों, सोने की गुट्ठी गले में हार डालूंगी, 52 गज का दामन पैरों में टक चलूंगी, 52 गज का दामन पैरों में टक चलूंगी. झुमकी कान्हा की ने लाने, मोटा पैरना से कोका, टिक्का लाल रंग का लाना, देना तागड़ी ते मौका, चोटी न्यू बोले ढूंगे खेल हालूंगी, 52 गज का दामन पैरों में टक चलूंगी, 52 गज का दामन पैरों में टक चलूंगी. मेरा बलम कमावे चोखे लाड़े, चुंदड़ में सितारे, मुकेश जाजी तेरी कलमियां लिखे गीत प्यारे, होठा पे लाली आँखा काजल गालूंगी, 52 गज का दामन पैरों में टक चलूंगी, 52 गज का दामन पैरों में टक चलूंगी. वा वा मनीषा, खूप सुंदर. सूर म्हणतात साथ द्या, दिवा म्हणतात वाद द्या, आमच्या या कलाकारांना टाळ्यांची साथ द्या. एकदा खूप जोरात टाळ्यांचा कडकडाट मला ऐकू येऊ द्या. काय मंडळी, मनीषाच्या वेशभूषेवरून आणि गीत आणि नृत्यावरून वाटलं की नाही हरियाणामध्ये गेल्यासारखं? काय म्हणताय? आता कुठे जायचं? हो ना, सांगते. आता आपण जाणार आहोत उत्तराखंडमध्ये.
उत्तर भारतातलंच आणखी एक महत्त्वाचं राज्य म्हणजे उत्तराखंड, जे पूर्वी पूर्वांचल म्हणून ओळखलं जायचं. प्रकृतीच्या सौंदर्याने नटलेलं, गंगा यमुना यांच्यासारख्या पवित्र नद्या असलेलं एक सुंदर राज्य म्हणजे उत्तरांचल. या उत्तराखंडला देवभूमी असं संबोधतात. केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री अशी प्रसिद्ध पर्यटन स्थळं उत्तराखंडमध्ये आहेत. अशा या सुंदर प्रदेशातलं उत्तराखंडच्या एका गीतावर नृत्य करतायत भावना पाठक. उत्तराखंडच्या एका सुंदर गीतावर नृत्य घेऊन येत आहेत भावना पाठक. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत भावनासाठी. Everyone, respected principal ma'am, teachers and my dear friends. This side, Bhavna Pathak, roll number 36, Kul 3 is going to represent a Uttarakhand song, that is Tero Lehenga. तेरा लहंगा क्या भला जागिरा, तेरा लहंगा क्या भला जागिरा, रंगीली पिछाड़ी है, जरा आंखों में लगा ले काजला, नजर लागली, नजर लागली, नजर लागली, नजर लागली, नजर लागली. लहंगा तेरा काला बूटा, छोड़ी तेले जिनसे पंडे छोड़ी है लसूटा, लालंगो लहंगा तेरा काला बूटा, छोड़ी तेले जिनसे पंडे छोड़ी है लसूटा. तेरो लहंगा क्या बोला जागिरो, तेरो लहंगा क्या बोला जागिरो, रंगीली पिछाड़ी आपल्या टाळ्यांचा हा आवाज उत्तरोत्तर वाढत जाईल अशी अपेक्षा करते. आपल्याला भारतातली वेगवेगळी राज्य व्हर्च्युअली फिरायची आहेत, हो ना? तर यानंतर भारतातल्या समाजाचा महत्त्वाचा भाग म्हणजे आदिवासी समाज. संस्कृती आणि परंपरांच्या बाबतीत आत्मनिर्भर असा हा समाज आहे. भारतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या जातींचे आणि संस्कृती असलेले आदिवासी पाहायला मिळतात. यदि जंगल को दिल माने तो उसकी धड़कन आदिवासी है, यदि जंगल को दिल माने तो उसकी धड़कन आदिवासी है. तर आदिवासी राजा हे नृत्य घेऊन येते आपल्यासमोर यमुना खुताडे. यमुना खुताडे आपल्यासमोर आदिवासी राजा हे नृत्य घेऊन येत आहे.
वा वा, सुंदर सुंदर. तर आता आपण जाणार आहोत गुजरातमध्ये. आपल्या महाराष्ट्राला लागूनच असलेलं राज्य म्हणजे गुजरात. खूप सारी धार्मिक स्थळं असलेलं हे गुजरात राज्य आहे. द्वारका, सोरटी सोमनाथ, गिरनार पर्वत ही स्थळं गुजरातला गेल्यावर अवश्य बघावीत अशी आहेत. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा भव्य पुतळा सुद्धा गुजरातमध्ये पाहायला मिळतो. फाफडा, ढोकला, खांडवी हे पदार्थ ऐकले की गुजरात. नमस्कार, मी गीता मधु थापड, रोल नंबर 48, B.Ed प्रथम वर्षाची छात्राध्यापिका. मी आपल्यासमोर एक गुजराती गीत सादर करीत आहे. धीरे धीरे जमानो बदलायो, हवे हवे जमानो बदलायो, नवा फॅशन नवाई रावाय, जमानो बदलायो, धीरे धीरे जमानो बदलाय. पेले एकड़ो ने बेकड़ो गणता हता, पेले एकड़ो ने बेकड़ो गणता हता, हमणां 1 2 3 થી ગણાય, જમાનો બદલાય, ધીરે ધીરે જમાનો બદલાય. પેલે અને બ બોલતા હતા, પેલે અને બ બોલતા હતા, હવે ABCD થી બોલાય, જમાનો બદલાય, હવે જમાનો બદલાય, ધીરે ધીરે જમાનો બદલાય. પેલે સીતારામ સીતારામ બોલતા હતા, પેલે સીતારામ સીતારામ બોલતા હતા, હમણાં હૈયા ને હેલ્લા બોલાય, જમાનો બદલાય, ધીરે ધીરે જમાનો બદલાય. પેલે માને બાપુજી બોલતા હતા, પેલે માને બાપુજી બોલતા હતા, હવે મમ્મી ને ડેડી બોલાય, જમાનો બદલાય, ધીરે ધીરે જમાનો બદલાય. પેલા દૂધ ને ઘી ખાતા હતા, પેલે દૂધ ને ઘી ખાતા હતા, ના હોટલમાં બટર પીવાય, જમાનો બદલાય, ધીરે ધીરે જમાનો બદલાય, હવે જમાનો બદલાય, નવા ફેશન નવાઈ રાવાય, જમાનો બદલાય, હવે જમાનો બદલાય. પેલે માતાજીના ભજન ગાતા હતા, પેલે માતાજીના ભજન ગાતા હતા, ના ફિલ્મોના ગીતો ગાવાય, જમાનો બદલાય, ધીરે ધીરે જમાનો, ના ફિલ્મોના ગીતો ગાવાય, જમાનો બદલાય, ધીરે ધીરે જમાનો બદલાય, હવે જમાનો બદલાય. પેલે રામાયણની यानंतर मराठी साहित्याला, मराठी वाङ्मयाला लाभलेले श्रेष्ठ कवी म्हणजे कुसुमाग्रज. तर या कुसुमाग्रजांची कणा ही कविता आपल्यासमोर घेऊन येत आहे इंदिरा भेसकर. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण इंदिराचं स्वागत करूया. नमस्कार, माझे नाव इंदिरा धवळा भेसकर, हजेरी क्रमांक 3, वर्ष B.Ed
प्रथम वर्ष छात्र अध्यापिका. आज दिनांक 24 एप्रिल 2021 रोजी अर्णव कुलाचा सांस्कृतिक कार्यक्रम आपण साजरा करीत आहोत. तरी मी कवी कुसुमाग्रजांची कणा ही कविता आपल्यासमोर सादर करीत आहे. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशिन पुरी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. माहेर वासिन पुरी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखल गाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखल गाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जाता जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. खिशाकडे हात जाता जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. धन्यवाद. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. वा वा वा, काय सुंदर ओळी कुसुमाग्रजांनी लिहिल्या आहेत. खरंच रसिक हो, भारताला कोकण किनारपट्टीच्या रूपाने सुंदर असा समुद्र किनारा लाभला आहे. एक सुंदर कविता तुम्हाला ऐकवते. घन नीळ सागराचा घननाद येतो कानी, घुमती दिशा दिशांत लहरी मधील गाणी. सौफेर सूर्यज्वाळा वारा अबोल शांत, कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत. वाळूत स्तब्ध झाला रेखाकृती किनारा, जवळी असोनी पाणी अतृप्त तो बिचारा. सानिध्य सागराचे आकाश पांघराया, परिसाथ ना कुणाची अस्तित्व सावराया. विद्याधर करंदीकरांची ही अतिशय सुंदर अशी कविता. अशाच समुद्रावरचं एक नृत्य पाणी पडतंय ग किनाऱ्याला आपल्यासमोर सादर करते आहे रेखा भुये.
वा 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 वा, मस्त मस्त. आता आपण कुठं जायचं बरं? महाराष्ट्रात आलोच आहोत तर मुंबई पण फिरून घेऊयात नाही का? सायन आया सायन आया, दादर माटुंगा सायन आया, कुर्ला घाटको पर और मुलुंड के बाद ठाणा कळवा मुंब्रा दिवा कल्याण आया, सायन आया सायन आया. रसिक हो, मुंबईच्या परिसरातलं एक लोकप्रिय नृत्य प्रकार म्हणजे कोळी नृत्य. महाराष्ट्रात सणासुदीच्या दिवशी लग्न समारंभात कोळी नृत्य हमखास पाहायला मिळतं. तर आपल्या सगळ्यांचं आवडतं कोळी नृत्य मी हाय कोळी घेऊन येत आहे रुपाली धांगडा. तर पाहूयात कोळी नृत्य मी हाय कोळी. नमस्कार, मी रुपाली जयकिन धांगडा, रोल नंबर 12. मी कोळी नृत्य सादर करणार आहे. रसिक हो, महाराष्ट्राला अनेक श्रेष्ठ कवी लाभले. गझल सम्राट सुरेश भट हे त्यातीलच एक कवी. माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे, वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फुल यावे, अशा चारोळ्या. तसंच केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली, मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली, यांच्यासारखी गीतं त्यांनी लिहिली आहे. असे श्रेष्ठ कवी सुरेश भट यांची कविता विझलो आज जरी मी सादर करतोय अजय गडक.
नमस्कार, माझे नाव अजय लक्ष्मण गडक, रोल नंबर 18, बीएड प्रथम वर्ष. आज एक सुरेश भटांची कविता सादर करणार आहे. विझलो जरी आज मी माझा अंत नाही, विझलो जरी आज मी माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडकून शकेल मजला अजून अशी भिंत नाही, शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळायचे केलेत कैक कावे, माझी झोपडी जाळायचे केलेत कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ज्वलंत नाही, जळेल झोपडी असे आग ज्वलंत नाही. येतील वादळ खेटेल तुफान तरी वाट चालतो मी, येतील वाटेल खेटेल तुफान तरी वाट चालतो मी, अडकून बसणे पावलांना पसंत नाही, अडकून बसणे पावलांना पसंत नाही. धन्यवाद. वा वा. यानंतर पुन्हा एकदा आपण पारंपरिक नृत्य प्रकाराकडे येऊया. वारली आदिवासी जमातीचे पारंपरिक नृत्य म्हणजे तारपा. हे गारुड्याच्या पुंगीसारखे असलेले वाद्य आहे. वाजवणारा वादक जेव्हा आपली लय बदलतो त्यावेळी नृत्याची लय सुद्धा बदलते. दादरा नगर हवेली या प्रांतातील आदिवासींमध्ये तारपा हे नृत्य प्रसिद्ध आहे. तर आपल्यासमोर तारपा हा नृत्य प्रकार सादर करतायत सविता शिंगडा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत सविता शिंगडा मॅडमसाठी. शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल, बीएड प्रथम वर्ष. मी सविता जगन शिंगडा तारपा नृत्य सादर करणार आहे.
सुद्धा तारपा हा नृत्य प्रकार पहिल्यांदाच बघितला. या निमित्ताने तुमची संस्कृती आमच्यापर्यंत पोहोचली. या करोनाच्या काळात दूरदूरच्या विद्यार्थिनी एकत्र येऊ शकत नाहीत, मात्र आपल्या शेजाऱ्यांना सोबत घेऊन तुम्ही नृत्य केलं, तुमचं गुणदर्शन केलं. रसिक हो, आजचा काळ फार कठीण आहे. या काळावर मराठवाड्यातल्या बोलीभाषेत संकर्षण कराडे या प्रसिद्ध कवींनी एक सुंदर कविता केली. एक माणूस म्हणून संकर्षण दादा खूप चांगला आहे आणि ते वेळोवेळी कविता रूपाने त्यांच्या विचारांतून समजतं. माझं भाग्य असं की ठाण्याला निवेदन कार्यशाळेच्या निमित्ताने त्याच्याशी बोलण्याचंच नव्हे तर त्याच्याकडून शिकण्याचा सुद्धा योग आला. त्यांची करोनावरची नागपुरी भाषेतील कविता ऐकवते. संख्या काय बी व्हायलाय रे, त्या वुहानमध्ये कोणी वटवाघूळ खायलाय, त्याचा ताप पुऱ्या दुनियेला व्हायलाय. ट्रम्प म्हणताय ते चीन मुद्दाम करायलाय, खरी माहिती तर लपवून ठेवायलाय. गोपनीय सूत्र काही वेगळंच सांगायलाय, अमेरिकाच म्हणे त्याला पैसा पुरवायलाय. अरे त्या वटवाघुळालाच म्हणावं आता खरी माहिती दे. संख्या काय बी व्हायलंय रे. बरं, प्रत्येकाचं करोना वेगळंच निघायलाय, कोणी खोकायलाय, कोणी नाकच पुसायलाय. दुसऱ्याला भरती करायला केलेला धडधाकट असून पॉझिटिव्ह निघायलाय. बरं, जो पेशंट आहे तो पळून चाललाय, क्वारंटाईनचे शिक्के पुसून टाकायलाय. पोलिसांना मारून आणि डॉक्टरवर थुकून काय बरं होणार वय ते. संख्या काय बी व्हायलंय रे, संख्या काय बी व्हायलंय रे. पण घरात राहून माणूस पागल नाही व्हायलाय. पण घरात राहून माणूस पागल नाही व्हायलाय. फेसबुक बघायलाय ना टिकटॉक करायलाय. अचानक कोणी सिंगर काय व्हायलाय, याला कोणीच बघना, तो लाईव्ह काय यायलाय, ते पोस्ट करून त्याचे लाईक मोजायलाय. सरकार फार चुकतंय अशी व्हॉट्सअपवर मतं मांडायलाय. संख्या काय बी व्हायलंय रे. पण दारुडा पुरा देशभक्त निघायलाय. पण दारुडा पुरा देशभक्त निघायलाय. 6 तास रांगेत अभिमानानं सांगायलाय. वाईन शॉप समोर नारळ फोडायलाय. नाही मिळाली तर सॅनिटायझर प्यायलाय. अरे कालपर्यंत ज्याच्यावर गल्ली थुकायची तोच अर्थव्यवस्थेचा कणा निघायलाय. एकतर म्हणाला करोनाचे फ्रीडम फायटर म्हणून पेन्शन आम्हाला दे. संख्या काय बी व्हायलंय रे, संख्या काय बी व्हायलंय रे. अशी ही नागपुरी भाषेतली कविता आहे. नागपुरात काही असू दे, पण आम्हाला कोकणी माणसांना मात्र एकच प्रश्न पडतोय, ते म्हणजे ह्या उन्हाळ्यात करोनामुळे आम्हाला आंबा खायला मिळणार की नाही. यावर एक सुंदर स्वलिखित लेख लिहिलाय मंजिरी लेलेही. तर ऐकूयात स्वलिखित लेख, करोना, हापूस आंबा आणि मी. नमस्कार, मी मंजिरी सतीश तेले, शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल येथील प्रथम वर्ष बीएडची विद्यार्थी. आज आपल्यासमोर एक स्वलिखित विनोदी ललित लेख सादर करत आहे. माझ्या लेखाचं नाव आहे हापूस आंबा, करोना आणि मी. हापूस आंबा नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटलं असेल ना. पण सध्या तरी जेव्हा करोनाने आपल्या सगळ्यांच्याच तोंडचं पाणी पळालंय, तेव्हा हा हापूस आंबा आपल्याला खायला मिळेल की नाही ह्याचीच केवढी तरी धास्ती आहे. मी लहान असताना आमचं जुनं घर होतं. मागे मोठी वाडी होती. विविध प्रकारची झाडं होती, फणस, सुपारी, आंबा, पण मुख्यतः हापूस आंबा. पण पिकतं तिथे विकत नाही या म्हणीप्रमाणे आमच्या वाट्याला आंबा कमीच यायचा. म्हणजे व्हायचं असं की माझी आजी एकदा का आंब्याला मोहर आला की व्यापाऱ्याला बोलवून सर्व आंबे उतरवून व्यापाऱ्याला विकले जात. पण म्हणून काही आम्ही आंबे खाण्यात मागे राहिलो असं अजिबात नाही. आंबे उतरवायच्या आधीच्या काळामध्ये जरा कुठे वाडीत खुट्ट झालं की अगदी मांजराला सुद्धा लाजवेल अशा गतीने आम्ही सगळी भावंड वाडीमध्ये पळत जात असो. याचं कारण असं की जो कोणी पहिले वाडीत जाऊन आंबा आणेल त्याला एखादी तरी फोड बोनस. असं म्हणतात की आपल्या वाडीतला आंबा खाण्यापेक्षा इतरांच्या वाडीतला आंबा चोरून खाण्यात जास्ती मजा आहे. ही मजा मात्र करायची राहून गेली. वेळ आल्यास नक्कीच करून घे. मात्र स्वतःच्याच वाडीत धावत पळत जाऊन आंबा मिळवायचा आणि तो खायचा, ही मजा मात्र कायम सोबत राहील. कालोखात घर आणि वाडी गेली. त्या जागी नवी इमारत उभी राहिली. इमारतीत राहायला आल्यावर देखील आपल्या घराचा दरवाजा तिथे उघडतो त्याच ठिकाणी आंब्याचं झाड आहे आणि लवकरच ते झाड परत येईल असा भाबडा किंवा बावळ्या म्हणता येईल असा शोध मी लावला. आणि त्यानंतर कित्येक दिवस आमच्या घरच्यांना हसायला कारण दिलं. काही लोक
वर्षभर पैसे जमा करून वर्षाकाठी एकदा फिरायला जातात, त्याचप्रमाणे मी पण वर्षभर पैसे जमा करून हापूस आंब्याची गोडी चाखायला पैसे साठवते. लोकांना पैसे साठवून घर गाडी घ्यायची इच्छा असेल, मला मात्र हे सगळं नाही जमलं तरी चालेल, मात्र एखादं तरी आंब्याचं झाड स्वतःच्या मालकीचं असावं ही एकच इच्छा. तर अशा या सगळ्या आंब्याच्या मोसमात कोरोनाचा राक्षस आलाय. आज जेव्हा काही जण वडापाव, मिसळ, पाणीपुरीची आठवण काढून भावूक होत आहेत, त्याच वेळेला माझ्यासारखे कित्येक जण आंब्याच्या आठवणीत अखंड बुडालेत. तेव्हा मे महिन्यात खायचा असेल आंबा तर आता घरीच थांबा. धन्यवाद. मित्र हो, भारतातल्या कोणत्याही प्रांतातला नागरिक असू दे, पण आपण एका धाग्याने बांधलो गेलो आहोत. ते म्हणजे आपण भारतीय आहोत. वी आर इंडियन्स. आणि आपल्या प्रत्येकालाच आपल्या देशाचा अभिमान आहे. केसरी या चित्रपटातील एक देशभक्तीपर गीतावरील नृत्य आपण बघणार आहोत. नृत्य आपल्यासमोर सादर करते आहे पूजा चौधरी. गीताचे बोल आहेत, तेरी मिट्टी में मर जावा. रसिक हो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आपले आई वडील आपल्याला खूप महत्त्वाचे असतात. आईशिवाय आपलं पानही हलत नाही. यानंतर भिकारी या चित्रपटामधलं मागू कसामी या गाण्यावर नृत्य सादर करतोय निलेश दोडे. काय केलंस आईसाठी? सगळं केलं. म्हणजे तिचं नाव, तिचा पैसा तिच्यासाठीच वापरलास. तू काय करू शकतोस? जीव देऊ शकतो. आईच्या आयुष्यासाठी जोडी पसरू शकतोस.
कसा मी अनमागू कुणा माझी व्यथाही समजाऊ कुणा आहे उभा बगदारी तुझ्या जाणून घे रे जरा याचना येशील का कधी जोडीत या तू प्राण माझे मला जीवन मागू कसा मी मागू कुणा शोधू कुठे माया तिची तिचा लळा छाया तिची भिकारी जीवनिया श्वास वेदना सांगू कुणा कसा मी अनमागू कुणा. मी तुमच्यासमोर एक कविता घेऊन येत आहे. एकता का संदेश. भाषा अनेक भाव एक, राज अनेक राष्ट्र एक, पंथ अनेक लक्ष एक, बोली अनेक स्वर एक, रंग अनेक तिरंगा एक, रंग अनेक तिरंगा एक, समाज अनेक भारत एक, रिवाज अनेक संस्कार एक, योजना अनेक मकसद एक, कार्य अनेक संकल्पना एक, राह अनेक मंजिल एक, चेहरा अनेक मुस्कान एक, विविधता में एकता ही हमारे भारत की विशेषता है, हमें भारतीय होने पर गर्व है. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव जागृती अमृत मस्कर, हजेरी क्रमांक 33, प्रथम वर्ष बीएड छात्राध्यापिका. आज मी कोळी गीत नृत्य सादर करत आहे. भेसावची पारू नेसली गो नवा सारा, भेसावची पारू नेसली गो नवा सारा, जाऊ चल गो 15 लाख पारू दर्याचे तुंगेला, जाऊ चल गो 15 लाख पारू दर्याचे तुंगेला, जाऊ चल गो 15 लाख पारू दर्याचे तुंगेला, जाऊ चल गो 15 लाख पारू दर्याचे तुंगेला. लिंगालाय सोन्याचा देवाला दर्याचा, देवा वादल नको दर्याला, नको उसात पारू घराला, आज सणाचे दिसाला, चिट्टी निघालाय जमानीला, बोलियो कशी रंगवा, पोर करलंय धंद्याला न जाऊ चल मावऱ्याची रास घालवला, पोर करलंय धंद्याला न जाऊ चल मावऱ्याची रास घालवला, पोर करलंय धंद्याला न जाऊ चल मावऱ्याची रास घालवला.
जमलंय गो बघावला माझे वेसवचे पारुला तुझा नाखवा बघ कसा सजलाय तुला आनंद मनान झालाय आज पुनवेचे दिसाला तुझे हातान घालीन हिरवा चुरा आपले लग्नाचे दिसाला नवस करून देवाला न भरी इंदूर तुझे माथ्याला सौची पारू नेसली गो नवा सारा सौची पारू नेसली गो नवा सारा चल गो 15 लाख पारू दर्याचे गेला चल गो 15 लाख पारू यानंतर भारतातल्या विविध प्रांतातले तुम्ही आम्ही असलो तरी सुद्धा आमचा सूर मात्र एकच आहे. म्हणूनच मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा. वा वा, काय शब्द आहेत. तर आमच्या सगळ्यांचा सूर एकदा नक्की पाहूयात. माझ्या तुमच्या जुळता तारा मधुर सुरांच्या बरसती धारा पसायदान होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषा
स्वाधीना ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनीति लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी येथ म्हणी श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे